जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करत महायुतीची गाडी सुसाट वेगाने धावली। 75 पैकी जवळपास 70 जागा महायुतीने मिळवल्या। त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पद भाजप सेनेच्या वाटेला गेलं। महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे विरोधक काहीतरी करिश्मा करतील अशी शक्यताच नव्हती। पण आता महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार ठरल्यानंतर महायुतीचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे। कारण आता स्वीकृत सदस्य आणि स्थायी समिती सभापती निवडीच्या अनुषंगाने इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे राजकारण चांगलंच तापलंय। महापालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हा जागा वाटपाच्या पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिवसेनेत थोडीशी ताणाताण झाली। 1-2 बैठका फिसकटल्या, पण नंतर दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतली। त्यामुळेच त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला। निकालानंतर ही बाब महायुतीच्या नेत्यांनी देखील मान्य केली। निश्चितपणाने जागा वाटप करत असताना मंगेश दादांशी किंवा गिरीश भाऊंशी किंवा राजू मामांशी आमचं तुतुमय थोडी झाली जागेत करता, पण दोघांनी नंतर संयम पाळल्यामुळे युती फिक्स झाली, जागा योग्य वाटल्या गेल्या आणि निवडणूक लागल्यानंतर जनरली युती झाल्यानंतर एकमेक पक्ष त्याच्या पक्षांमध्ये राहतो, पण आम्ही काही जागेवर मला अडचण आली तर त्यांनी मदत केली, काही जागेवर त्यांना वाटलं की मी तिथे मदत केली पाहिजे, आम्ही एकमेकाला मदत केली। इतकं चांगलं नियोजन झाल्यामुळेच आम्हाला हे यश या ठिकाणी मिळालं। जागा वाटपामध्ये किंतु परंतु हे स्वाभाविक प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्हाला जास्त जागा मिळावा, त्यांना वाटतं त्यांना जास्त जागा मिळावा, पण आम्ही समन्वयाने पुढे गेलो, एक संघ राहिलो आणि त्या एक संघ राहिल्यामुळे हा फायदा होताना दिसला। या निवडणुकीचा निकाल कसा राहिला त्यावर एक नजर टाकूयात। एकूण 75 जागांसाठी ही निवडणूक झाली। त्यात भाजपला 46, शिंदे सेनेला 22, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1, ठाकरे सेनेला 5 तर अपक्षाने 1 जागा मिळवली। या निवडणुकीत जागा वाटपानंतर महायुतीमध्ये निष्ठावंत विरुद्ध नौखे असा वाद उद्भवला होता। मोठ्या प्रमाणावर बंडखोरी देखील झाली, पण तरीही महायुतीने 75 पैकी 70 जागा जिंकल्या। नंतर मात्र महायुतीच्या नेत्यांनी महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार निवडताना त्याची काळजी घेतली, म्हणून दोघेही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। महापौर पदी भाजपाकडून दीपमाला काळे यांना तर शिवसेनेने मनोज चौधरी यांना संधी दिली आहे। या निवडीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी तर आमच्यात कोणताही वाद नसल्याचं अगदी ठासून सांगितलं। इथे कुठे आमच्यामध्ये कुठेच वाद नव्हता। तुम्ही बघितलं का महाराष्ट्रामध्ये? मला असं वाटतं पक्षांतर्गत जाऊ द्या, महायुतीमध्ये तरी आमचा वाद होता का? आम्ही 100% निकाल लावला। फक्त एक जागा दुर्दैवाने यांची गेली, शिवसेनेची आमची, पण आम्ही सगळे एकत्रितपणे लढलो। अगदी कुठे आमच्यामध्ये याला पाड का त्याला पाड का, याला ओढ का त्याला ओढ का, तर ते सगळे पाडणारे ओढणारे तर आमच्यामध्ये नाही आहेत। त्याच्यामुळे इथे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये, बरोबर आहे की नाही? त्यामुळे इथे तसं तर काही राहिलेलं नाही। आम्ही सगळे एक दिलाने लढलो। आम्ही 100% जवळपास निकाल 95% निकाल लावलेला आहे, 97% निकाल लावलेला आहे। 4च जागा आमच्या गेलेल्या आहेत, 70-71 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुठे ताणाताणी नाही आणि पक्षामध्ये तर अजिबात नाही। महापौर आणि उपमहापौर पदासाठी अनेक जण इच्छुक होते, पण त्यांना शांत करण्यात मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांना यश आलं। मंत्री गिरीश महाजनांनी कार्यकर्त्यांसोबत जळगावकरांना यावेळी काय आश्वासन दिलं तेही पहा। म्हणजे अपेक्षित आहे त्यांना प्रत्येकाला संधी मिळणार, प्रत्येकाला आम्ही संधी देणार आहोत, तर कोणाला टवळणार नाही। मग महापौर असेल, उपमहापौर असेल, स्टँडिंग कमिटी अजून आहे, स्टँडिंग कमिटीचे सदस्य आहेत, सभापती आहेत, सगळ्यांना संधी मिळणार आहे। जे कॅलिबरचे अध्यक्षाच्या महापौराच्या त्यांना सुद्धा आम्ही करणार आहोत। शब्द आहे, आपल्या सगळ्यांचा शब्द आहे। गुलाब भाऊ बसले, त्या ठिकाणी दोन्ही आमचे आमदार आहेत, 3 आमदार आहेत, सगळे आहेत। आमचा सगळ्यांचा शब्द आहे की कोणालाही आम्ही सगळ्यांचा महापौर एकदा ठिका लावणार, माझी महापौर म्हणून हा निश्चित लावणार आहोत। त्यामुळे कुणी नाराज होऊ नका, कुणी नाराज होऊ। पण आपल्याला यावेळेला खूप चांगलं काम जळगाव शहरामध्ये या ठिकाणी करायचं आहे। गेल्या वेळेस सुद्धा आपण संधी दिला होता, लोकांनी भरपूर मतदान आपल्याला दिलंय। 57 जागा आपल्याला 74 ठिकाणी देऊन दिलेल्या होत्या। म्हणजे हा उच्चार होता महाराष्ट्रामध्ये। मागच्या वेळी आपण एकटे लढलेलो होतो, पण काही कामं राहून गेली, निधी अभावी राहिली, एक तांत्रिक अडचणी चुका झाल्या त्यामुळे राहिले असतील, त्यामुळे राहतील, पण आता रस्त्याची कामं सुरू आहेत। आणि आता या वर्षभरामध्ये
आपल्याला जळगाव मधला एकही रस्ता बाकी ठेवायचा नाही. सगळे रस्ते आपल्याला सिमेंटचे करायचे, सगळे जळगावचं सुशोभीकरण करायचं आहे. दीपमाला काळे आणि मनोज चौधरी यांची निवड झाल्यानंतर आता स्थायी समिती सभापती पदाची चर्चा आहे. या पदासाठी भाजपकडून गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख, आमदार सुरेश भोळे यांचे शालक डॉक्टर वीरेन खडके तसेच दीपक सूर्यवंशी यांची नावं चर्चेत आहेत. या तिघांपैकी कोणाच्या हातात महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या जातात हे पाहणं महत्वाचं असेल. दुसरीकडे स्वीकृत सदस्यांची पण चर्चा सुरू आहे. भाजपकडून डॉक्टर राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी यांची नावं चर्चेत आहेत, तर शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय श्याम कोकटा आणि संतोष पाटील यांची नावं चर्चेत आहेत. या सर्वांपैकी कोणाला सभागृहात जाण्याची संधी मिळते हे जरी लवकरच स्पष्ट होणार असलं तरी नेत्यांची मात्र कसोटी लागणार आहे हे नक्की. प्रशांत बदाने, लोकमत.com, जळगाव.